बाजूला हॅलो शिर्के 11 आताच मॅन ऑफ द मॅच महेश शिर्के यांच्या मालकीचा संघ आहे. हॅलो एक मिनिट पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती सन्मान दिला. बॉलला हलक्या हाताने ढकलून काढलाय. कधी मिड ऑनला बॉलला अडवले गेले. पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. शिर्के 11 आणि त्यांच्या विपक्ष अगदी झालेल्या मॅच मध्ये आताच झालेल्या मॅच मध्ये सामनावीर काय नाव त्यांचं पुढचा बॉल संकेत स्ट्राईक खेळला. दांडी गुल अगदी ऑन साइडला खेळायचं होतं. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा नजर हटी दुर्घटना घटी. यशांचा वेध फलंदाज बाद झालेल्या क्वार्टर फायनल मध्ये चला मॅच नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. मला चला फलंदाजाचं नाव चला हेमंत नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. स्ट्राईक खेळला हेमंत. पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज आहे. बॉल ऑन साइडला उडवलाय. पुढे एकदा मनगटाचा खूप चांगला वापर. वन बाउन्स सीमा रेषेच्या लगत बॉलला अडवलाय. अगदी लाजवाब त्या ठिकाणी रिले फिल्डिंग पाहायला मिळते. तिसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती होणार नाहीये. 2 धावेवरती अगदी दोन्ही बॅटर्स थांबवलंय. बॉलवरती आल्या 2 धावा आणि 2च्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 3 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत 3. चला विनंती आहे घाई करा कारण आज इंडियन प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस. फायनल एका बाजूला कोलकाता दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबाद यांची मॅचला देखील सुरुवात झाली आहे. तर जाऊयात विद्यमान मॅचकडे. संकेत स्ट्राईक खेळला. पुन्हा एकदा खोदून काढले. बॉलला चेंडू चाललाय लॉंग ऑन झोन मध्ये. बॉलवरती क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय लाजवाब दोन्ही बॅटर्स मधला ताळमेळ राहिलाय. कोऑर्डिनेशन ही क्रिकेटच्या मैदानावरती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हेमंतच्या बॅटमधून माफ करा संकेत बाद झाला. हेमंतच्या बॅटमधून फटका आपण पाहिलात. रणसंख्या एकंदरीत पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं आणि या स्पर्धेची ही तिसरी आणि शेवटची उपांत्य फेरी अर्थात क्वार्टर फायनल माफ करा क्वार्टर फायनलची मॅच. कुणबी योद्धा आणि पूर्वा खुनबी योद्धा आणि टिंगरे मास्टर म्हणण्याचे 2 संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. झेल सुरेख टिपलाय आणि पुन्हा एकदा हेमंतच्या खेळीचा अंत झालाय. फलंदाज बाद. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. नवीन बॅटर केतन मैदानावरती दाखल झाला. स्ट्राईक खेळला केतन. शेवटचा बॉल. क्वार्टर फायनलला 3चा थरार. हॅलो पहिल्या षटकातील शेवटचा बॉल फक्त लोवर फुल टॉस. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा मनगटाचा खूप चांगला वापर. मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलाय.
मिड विकेट रिझर्व मध्ये एक सिंगल येते आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर बॅटिंग करणारा शिर्के 11 संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स 6 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो हॅलो आत्ताच झालेल्या मॅचमध्ये टिंगरे मास्टर माइंड गोलंदाज विशाल यांना 200 रुपयाचं पारितोषिक काळाबोळी चिंतामणी मंडळाचे सदस्य अक्षय मोडक यांच्याकडून आले तर त्यांनी ते स्वीकार करायचा आहे. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी करून त्यांनी आपल्या संघाला विजयी करून दिलंय आणि आपल्या संघाला बक्षीसपात्र फेरीमध्ये नेण्यास त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय. धन्यवाद. राहुल षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल याला उतरवलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा. राहुल पहिला बॉलवर पुढे एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, चेंडूला अडवले. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा. रनिंग बिटवीन द विकेट ही अतिशय चांगली राहिली शिर्के 11 संघाची. ज्यावेळी मोठे फटके येत नसतात त्यावेळी क्रिकेटचं जे बेसिक आहे, क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे, ज्या पद्धतीनं मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल, आणि त्या सिंगल डबलवर अगदी सुरेखरित्या फोकस केलं जातं. मात्र दुसरी एक खराब बाब अशी राहिली की स्ट्राईकला निलेश बामणे यांना आणणं फार गरजेचं आहे. सातत्यानं त्याला स्ट्राईकपासून वंचित ठेवलं गेलं. केवळ एक बॉल त्यांनी फेस केला आणि एक धाव त्याच्या बॅटमधून पाहिलं. त्यांना स्ट्राईक एंडला आणणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता मात्र तो सावध पवित्रा हलक्या हातानं शेअर केलं निलेश बामणे यांच्याकडे. स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न, स्ट्राईकला निलेश बामणे यांना आणलं जात आहे. धावफलकावरती धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 हा आकडा आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे. येणारी 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. स्ट्राईक एंडला या संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू ॲडव्होकेट निलेश बामणे. राहुल निलेश बामणे यांच्यासाठी आखू टप्प्याचा बॉल होता. बॉलला भिरकावून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. काव कॉर्नरच्या डोक्यावरून निलेश बामणे ब्रँडेड चौकार. थर्टीन रन्स ऑन द बोर्ड. 13 क्रमांक सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जसं निलेश बामणेला स्ट्राईक एंडला आणलं, अगदी बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. अनुभव आहे. या बॉलला सोडून दिलाय. अगदी बराच बाहेर बॉल आहे, वेग आहे, मात्र दिशेवर नियंत्रण नाही आहे. ते माणसाचं आयुष्य आणि क्रिकेटचा खेळ याच्यामध्ये गतीपेक्षा दिशेला फार महत्त्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने कुठे चाललाय याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय सर्वाधिक महत्त्वाचं राहिलंय. या बॉलवरती ती दिशा अचूक नव्हती. अगदी पंचांना अगदी आमच्या लक्षात आणून दिला. आणि एक अवांतरच्या माध्यमातून रणसंख्या जर पाहिली तर 14 या क्रमांकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2. या बॉलवरती थोडेसे चपल झाले. मोठा फटका खेळायचा होता. अगदी बॉल पडला त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा बाउन्स नव्हता. अगदी सबमरीन डिलिव्हरी. ती सरळ रेषेमध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 2 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्रातील शिल्लक. धावफलकावरती धावा येतं 14-14. निलेश बामणे ऑन द स्ट्राईक एंड. बॉल अगदी खोदून काढले कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक बॉलवरती. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. अगदी खराब रणनीती फलंदाज बाद. पहिल्या सत्रातील धावा जर आपण पाहिल्यात आहेत 15. 15 रन्स 15 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आपण पाहत आहे. खूनबी प्रीमियर लीग KPL एडिशन 1 चा आथरार. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल बॅकफुटला गेले. जागा बनवली. अगदी स्टिअर केलं शेवटच्या मोमेंटला. लेट कटचा फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती निश्चितपणे केला जाईल.
ती 2 षटकं संपलेत आणि बॅटिंग करणारा शिर्के 11 संघ पहिल्या 17 नंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर झाल्यात 17-18 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. इनिंग क्रमांक 2 ला होईल सुरुवात. चला डीजे मास्तर. चला शिर्के 11 प्लीज घाई नाही या. चला शिर्के 11 संघाला विनंती आहे. चला निलेश बामणे थोडंसं घाई करा कारण याच्यानंतर सेमीफायनल फायनल असे सामने आहेत आणि आपण घड्याळात पाहिलं तर 7:44 मिनिटाचा वेळ झालाय. 8 वाजले जवळजवळ. चला बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे. चला हिंदवी 11 आघाडीची प्रारंभिक जोडी प्लीज थोडीशी अगदी घाईनं मैदानावरती दाखल करा. स्पर्धेची क्वार्टर फायनल क्रमांक 3 आपण पाहत आहे. कुणबी प्रीमियर लीग कुणबी समोन्नती संघ मसरा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली स्पर्धा. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये लाजवाब आपण ही स्पर्धा पाहताय. चला पॅरिश आणि त्यांच्या बरोबरीने राहुल. पॅरिश आणि राहुल दाखल झाले तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला आपण जे IPL पाहता तिकडे देखील राहुल त्रिपाठी याचा कहर सध्याच्या घडीला सुरू आहे आणि आता मैदानावरती राहुल नावाचाच बॅटर दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर त्यांच्या बरोबरीने खारगाव संघाचा एक मातब्बर खेळाडू. तर आमशेत संघाचा तर विकी शिगवन याला गोलंदाजी ट्रॅकवरती उतरवलं जात आहे. 12 बॉलमध्ये समीकरण आहे मॅच मध्ये 18 धावांचं. 9च्या सरासरीने मॅच मध्ये धावा करायच्या आहेत. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. एका बाजूला हिंदवी 11 तर दुसऱ्या बाजूला शिर्के 11. हे 2 संघ मैदानावरती मॅच मध्ये इन ऍक्शन. हे दोन्ही संघ अगदी आपली प्रतिष्ठापणाला घेऊन मैदानावरती दाखल झाले. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. पहिला बॉलवरती पॅरिसच्या बॅटमधून आलाय अफलातून फटका. पॅरिसचा बल्ला करतोय हल्ला सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती षटकार. थँक्यू सो मच डीजे. विकी आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. कुणबी प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवता. DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते आणि ऑनलाईन घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचला पाहतायत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं स्पर्धेमध्ये आधी या रात्रीच्या सुमारास करूया सहर्ष स्वागत. षटक क्रमांक पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा फटका पॅरिसच्या बॅटमधून. या बॉलवर देखील फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा खूप चांगला वापर. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल आले आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 7 या क्रमांकावरती. आपण हितांशी 7 या क्रमांकाचा मागे देखील उल्लेख केला होता की माणसाच्या आयुष्याशी अगदी जवळचा राहिलेला क्रमांक आहे. आपण जर पाहिलं तर आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचे रंग 7, जगातील आश्चर्य 7 आणि लग्नात घेतलेले फेरे देखील 7. आणि दुसऱ्या बाजूला नयन तांडेल आम्हाला सांगतायत थाला फॉर द रिझन. नाही त्या अगदी 7 या क्रमांकावर आपण उल्लेख केला तर ज्या खेळाडूनं अगदी डॉमिनेट केलं संपूर्ण क्रिकेट विश्वाला. या बॉल चेंडूवरती पाहिली तर एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या क्रमांकावरती. विकी शिगवन
विकेट्स येणं फार गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. इनफिल्ड मध्ये प्रोटेक्शन नाहीये. निश्चितपणे दुसरा धावेचा प्रयत्न. हॅलो. बॉल वरती देखील 2 धावा अर्जित झाल्यात आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 8 मध्ये करायचे 8. तर कोण कोणाची लावेल वाट याच्यावरती देखील कुणबी योद्धा कर्णधार टॉस का बॉलच्या इथे यायचा आहे आणि टिंगरे मास्टरमाइंड कर्णधार दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉलच्या इथे यायचं आहे. नेक्स्ट बॉल पॅरिस स्ट्राईक एंडला लोवर फुल टॉस उंची अफलातून प्रहार स्टँड डिस्पॅच अँड डिलिव्हर्ड मॅग्निफिसेंट स्ट्राईक. पॅरिसच्या बॅटमधून आला हा षटकार. चला बॉल द्या बॉल. चला शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. चला लक्ष असू द्या. येणारे 7 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी गरज आहे 2 धावांची. 6 बॉल टू गो अँड 2 धावींची गरज आहे मॅच मध्ये शिल्लक राहिले. चला घाई करा. 6 मध्ये 2. पुढचा बॉल. या बॉलवरती सिंगल आले. शेवटचा 1 षटक आणि 1 षटकामध्ये 1 धावींची गरज आहे मॅच मध्ये. चला घाई करा. येणारा 6 बॉल आणि 6 बॉलवरती मॅचला जिंकण्यासाठी केवळ गरज आहे 1 धावेची. निलेश बामणे पहिला बॉल आहे षटकातील. 6 मध्ये 1 धाव डिफेन्स करण्यासाठी. उलट्या बॅट लाजवाब फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल आला आणि त्याला पाठवून दिला सीमा रेषा पार. पॅरिसच्या शेल्केच्या बॅटमधून षटकार. हिंदवी कर्णधार टॉस का बॉलच्या इथे यायचा आहे. हिंदवी कर्णधार आणि पॅरिसला विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कर्णधार टॉस का बॉलच्या इथे यायचा आहे डायरेक्ट. चला पॅरिस शेळके आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. हिंदवीचे कर्णधार टॉस का बॉलच्या इथे यायचा आहे कृपया. प्लीज लवकर